नमस्कार. निनाद किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. वा, एवढं सॉफ्ट आणि मसालेदार कढई पनीर, तेही घरच्या घरी, एकदम हॉटेल सारखी चव. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी आता कढई गरम करून घेणार आहे. आणि त्यामध्ये थोडस साजूक तूप घालून घेणार आहे. या ठिकाणी मी 2 चमचे साजूक तूप घेतलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 1 चमचा तूप आणि 1 चमचा तेल घेतलं तरीही चालेल. तूप चांगलं व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत. कांदा आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. आता कांदा थोडासा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडेसे जिरे घालून घेणार आहोत. आता कांदा आणि जिरे आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. कांदा चांगला हलका सोनेरी रंगावर येईपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा व्यवस्थित असं हलक्या सोनेरी रंगावर परतून झालेला आहे. या ठिकाणी आता मी बारीक चिरलेला लसूण घालणार आहे. त्यानंतर आता आपण बारीक चिरलेली अद्रक घालून घेणार आहोत. आता आपण कढई पनीर साठी मसाला तयार केला होता, तो मसाला या ठिकाणी घालून घेणार आहोत. तुम्हाला या मसाल्याची लिंक हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून आपण सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून आपल्या मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटेल. त्यानंतर आता थोडीशी धना पावडर घालून घेणार आहोत. आणि थोडीशी हळद. त्यानंतर 1 ते 2 टोमॅटोची आपण प्युरी करून घेतली होती, ती टोमॅटोची प्युरी घालून व्यवस्थित मसाला मिक्स करून घेणार आहोत. मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे कमी गॅसवर, जेणेकरून आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटेल. तेल सुटेपर्यंत छान असा कमी गॅसवर परतून घ्यायचा आहे.
आता त्यानंतर आपण थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घालून घेणार आहोत. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपला मसाला परतून झालेला आहे. अगदी अशाच पद्धतीने तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण थोडस गरम पाणी ऍड करणार आहोत. पाणी एकदम जास्त ऍड करायचं नाही, अगदी थोडं थोडं घालून घ्यायचं आहे. तुम्हाला ग्रेव्ही कितपत ठेवायची आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती छान असं तेल सुटलेलं आहे आणि कलर आणि टेक्स्चर पण एकदम परफेक्ट असं जमलंय. आता या ठिकाणी आपण परत एकदा पाणी घालून मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणानुसार तुम्ही पाणी ऍड करू शकता. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती छान असं तेल सुटलेलं आहे. तर या ठिकाणी आपली कढई पनीर साठी लागणारी ग्रेव्ही एकदम तयार आहे. आता आपण ग्रेव्ही साईडला काढून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपल्या भाज्या आपण थोड्याशा परतून घेणार आहोत. आपली कढई व्यवस्थित गरम झालेली आहे. त्यानंतर आता आपण त्यामध्ये थोडस साजूक तूप घालून घेणार आहोत. तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर आता आपण कांदा घालून घेणार आहोत.
त्यानंतर टोमॅटो आणि शिमला मिरची घालून घेणार आहोत. या सर्व भाज्या व्यवस्थित अशा फक्त परतून घ्यायच्या आहेत, खूप जास्त शिजवून घ्यायच्या नाही. हलकासा त्याचा कलर चेंज होईल इतपतच त्या परतून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आता आपण कापून घेतलेलं पनीर घालणार आहोत. आता पनीर आणि भाज्या आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. खूप जास्त परतायचं नाही. त्यानंतर आपण तयार केलेला आपला कढईचा मसाला या ठिकाणी घालून घेणार आहोत. मसाला घातल्यानंतर व्यवस्थित असं फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला शिजवून घ्यायचं नाही. मसाला व्यवस्थित मिक्स होईल इतपतच फक्त मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला मसाला व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे. त्यानंतर आता आपण तयार केलेली ग्रेव्ही घालून घेणार आहोत. या ठिकाणी आपली ग्रेव्ही घालून झाल्यानंतर व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून ग्रेव्ही व्यवस्थित अशी भाज्यांमध्ये मिक्स होईल अशा पद्धतीने आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. त्यानंतर वरतून थोडीशी फ्रेश क्रीम घालून घेणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तुम्ही बघू शकता कलर आणि टेक्स्चर एकदम परफेक्ट जमले आहे. आपली हॉटेल स्टाईल मसालेदार आणि सॉफ्ट असं कढई पनीर एकदम तयार आहे. तुम्ही गॅस बंद करून सर्व करण्यासाठी घेऊ शकता. गरमागरम कढई पनीर प्लेट मध्ये काढून घेऊया. रोटी, नान किंवा पराठ्यासोबत एकदम परफेक्ट लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.